माऊली चालती पंढरीची वाट हा ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी हा यावर्षी बी 26 साली साजरा करण्यात येतोय आणि त्याच्यासाठी बऱ्यापैकी ह्या वर्षी आमच्यात एक हा कार्यक्रमाच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा उद्देश आहे की आपल्यात अनेक हे आहेत पंथ आहेत, त्याच्यातला सगळ्यात वारकरी समाज जो आहे तो अतिशय चांगला आहे अशी आमची धारणा आहे आणि वारकरी समाज, वारकरी पंथ, वारकऱ्यांचं हे प्रबोधन होऊन जास्तीत जास्त संख्येनं वारकरी वाढावेत, वारकरी समाज वाढावा आणि वारकऱ्याचं जे प्रबोधन केलं जातं वेगवेगळ्या महाराजांच्याकडनं त्याचा सगळ्यांना लाभ व्हावा. त्याचबरोबर नुसतं कीर्तनपेक्षा काही लोकांनी आम्हाला सुचवलं की आपण भजन स्पर्धा बी घेऊयात. आपल्या लोणंद परिसरात जवळपास भजन स्पर्धा होत नाहीत, तर तुम्ही ह्याला लागून जर भजन स्पर्धा घेतल्या तर आपल्या परिसरात भजनी मंडळींना ती अपूर्व संधी मिळेल. त्या दृष्टीनं आम्ही आपल्या तालुक्यात आणि त्याबरोबर लगतच्या तालुक्यातल्या लोकांचं भजनी मंडळाचं आपण तशा पद्धतीनं नियोजन केलं आणि त्यांच्या स्पर्धा घेतल्या. त्या स्पर्धा आज आणि उद्या अशा 2 दिवस चालणार आहेत आणि त्याचे परीक्षक आहेत ते बाहेरचे आहेत, त्यांचा आमचा संपर्क नसतो. तर अगदी निरपेक्षपणाचं नंबर मिळावेत, अगदी व्यवस्थितपणाने त्याच्यातनं वाद्य अधिक गायक या सगळ्यांना आम्ही बक्षिसं देतोय. त्याचबरोबर भजनी मंडळाचे 1, 2, 3 असे नंबर काढून त्यांनाही बक्षिसं देतोय. आणि उद्या निवर्ती महाराज यांचं इंदोरीकर यांचं कीर्तन आहे 5 ते 7. अतिशय उत्कृष्ट प्रबोधनकार म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या तारका मिळणं बी अवघड असतं. तथापि आपले त्यांचे स्नेहाचे संबंध असल्यामुळं आपल्याला त्यांनी ही तारीख दिलेली आहे. तर उद्या 5 ते 7 ह्या वेळेत त्यांचं कीर्तन प्रबोधनपर कीर्तन होणार आहे आणि त्याला मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपले तालुक्यात आपल्या याचे सातारचे भोसले, परत कोरे, परत फलटणचे रणजितदादा निंबाळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत ते कीर्तन होणार आहे. तर कीर्तनाच्या साठी काही आता पावसाचे दिवस आहेत, कदाचित पाऊस येऊ शकतो, म्हणून आपण काय केलेलं आहे ह्या वर्षी मंडप घातलेला आहे आणि त्याला पत्रा लावलेला आहे की जेणेकरून पाऊस जरी आला तरी उपस्थितांना पावसाचा त्रास होऊ नये अशा दृष्टीनं तो प्रयत्न केलेला आहे. तर जर काही महिला मंडळांना अडचण आली आणि यायची पावसाची मुळे अडचण आली तर त्यांनी स्वतःची वाहनं किंवा भाड्याची वाहनं केली तर त्यांना भाडं सुद्धा दिलं जाईल की जेणेकरून महिलांना कीर्तनाचा लाभ मिळावा.